स्वाधार ॲडमिशन 2024चा अर्ज भरला का? कारण फॉर्ममध्ये भरपूर अडचणी येत आहे, फॉर्मची प्रिंटसुद्धा येत नाही आहे किंवा फॉर्म भरत असताना तुम्हाला जो फॉर्म तुमचा अर्ध्या तासामध्ये व्हायला पाहिजे त्या फॉर्मला आपल्याला 1 ते 2 तास लागत आहे. कारण भरपूर अशा अडचणी येत आहे आणि विद्यार्थ्यांनी जेवढ्या लवकर फॉर्म भरणं होत असेल तेवढ्या लवकर फॉर्म भरावे. कारण लास्ट डेट वाढली का अशा प्रकारचे भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे किंवा लास्ट डेटबद्दल काही अपडेट आली का? तर लास्ट डेटबद्दल अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही आहे. जर कोणती अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर सध्या तरी स्वाधारची लास्ट डेट 30 नोव्हेंबर हे देण्यात आलेली आहे आणि तारीख वाढेल का याबद्दलचे जेही तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालेले असेल तर तुम्हाला अजूनपर्यंत याबद्दलची अपडेट मिळणार नाही आहे. कारण याबद्दलची अपडेट अजूनपर्यंत कुठेही उपलब्ध नाही आहे. त्यामुळे जेवढा फॉर्म सबमिट करणं होत असेल म्हणजे जेवढा फिल करणं होत असेल तेवढा फिल करून ठेवा. काही डॉक्युमेंट्स राहिले असेल तुमचे बनवायचे तरी तुम्ही त्या डॉक्युमेंटचा वेट करा, परंतु जेवढा फॉर्म होत असेल तुमच्याकडून भरणे तेवढा भरून ठेवा. कारण आता साईडमध्ये एवढा प्रॉब्लेम आहे की तुम्ही युजरसुद्धा क्रिएट करू शकत नाही आहे. कारण शेवटचे 2 दिवस बाकी आहे आणि साईडमध्ये प्रॉब्लेम वाढत आहेत. आणि यामध्ये मेन प्रॉब्लेम म्हणजे फॉर्म जरी तुमचा सबमिट झाला तर कालपासून प्रिंट येणेसुद्धा बंद झालेलं आहे, प्रिंटसुद्धा येत नाही आहे. आणि फॉर्म सबमिटला सुद्धा जे तुम्ही फॉर्म फिलअप जर केले ऑनलाईनमध्ये तर तुम्हाला ऑफलाईन म्हणजे ऑफिसला सबमिट करायचे आहे काही डिस्ट्रिक्टला, तर त्यांना वेळ मिळू शकतो 2 ते 3 दिवस. म्हणजे समजा 30 तारीख जरी लास्ट डेट असेल तर तुम्हाला 2 ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ देण्यात येईल की तुम्ही ऑफलाईन फॉर्म सबमिट करा. आणि प्रिंट जरी नाही आली तरी तुम्हाला वेळ देण्यात येईल, कारण तुमचा फॉर्म सबमिशनची जी डेट राहणार आहे ही 30 तारखेच्या आतमधली असणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी वेळ मिळणार आहे. परंतु जर तुम्ही ऑनलाईनमध्ये फॉर्मच फिल नाही केला तर तुम्हाला वेळ कोणता मिळेल? कारण ऑनलाईनची साईट जर बंद झाली तर तुम्ही काहीच करू शकणार नाही आहे. आणि जेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भरू शकत असाल तेवढ्या लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरा. जर तुम्हाला दिवस म्हणजे डेमध्ये जर प्रॉब्लेम जात असेल तर थोडा वेळ काढून नाईटला तुम्ही फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर स्वाधारची लास्ट डेट अजूनपर्यंत तरी 30 नोव्हेंबरच राहणार आहे. कारण अपडेट यायची आहे, अपडेट आल्यानंतर ती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर स्वाधारच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.